लोकल मध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करा अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केलेली आहे। मुंबईतील भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची ही मागणी आहे। मुंबईतील जेन झी आणि जेन अल्फासाठी भाजपची नवी मागणी समोर आलेली आहे। पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी 3 डबे आरक्षित ठेवण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मागणी केली आहे आणि कशा प्रकारची तुमची मागणी आहे? केंद्रीय आपले रेल्वे मंत्री त्यांना मी कालच पत्राद्वारे ट्विट केलेला आहे आणि ट्विटमध्ये असं सांगितलेलं आहे की जे पालघर डहाणूमधून चर्चगेटपर्यंत किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली आणि आसनगाव पर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या मुलं जे विद्यार्थी आहेत किंवा कॉलेजमध्ये जे जातात त्यांना धक्काबुक्कीच्या गर्दीमध्ये त्यांना थकून जातात तिकडे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाईपर्यंत। तर त्यांच्यासाठी 2 किंवा 3 डबे हे राखीव ठेवण्यात यावे, त्यांच्यासाठी इझी होऊन जाईल आणि विद्यार्थ्यांना आणि कॉलेजचे जे मुलं आहेत त्यांना पण थोडं सोयीस्कर होईल। तर तुम्ही डायरेक्ट पत्र पण पाठवणार आहात का आणि महाराष्ट्र सरकारला पण पत्र लिहिणार आहात का या विषयावर? पत्र पाठवलेलं आहे त्यांना आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही मी टॅग केलेला आहे। तर मला खरंच असं वाटतं की शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजची मुलं आहेत, कारण आता बघाल खूप गर्दी असते ट्रेनमध्ये भांडणं होतात, मुलांना त्रास होतं, मुलं बाहेर त्या डब्याच्या बाहेर उभे असतात, कधी कधी त्यांचा हात पण सुटतो आणि पडताना दुर्दैवी मृत्यू पण होतं। तर त्यांचं आता भविष्य आहे, तर त्यासाठी आपण काहीतरी करावं यासाठी हे मागणी आहे।